हाऊ टू ड्रॉ इरॅशनल नंबर ऑन अ नंबर लाईन. आपल्याला सांगितलं की √5 हा नंबर आपल्याला नंबर लाईन वरती शो करायचा आहे. रॅशनल नंबर आपण इझिली शो करू शकतो, बट इरॅशनल नंबर कसा शो करूया ते बघूया आपण. हा जो √5 याचे आपल्याला पाडावे लागतील फॅक्टर. एक फॅक्टर कन्सिडर करायचा ऑलवेज 1. त्याचा स्क्वेअर इथे आपल्याला हायपोटेनियस थेरम यूज करायचा आहे, जो की पायथागोरस थेरम आहे. 1 त्याचा स्क्वेअर, 5 मधून 1 गेले, उरला तुमचा 4. 4 कोणाचा स्क्वेअर येतो? 2 चा. सो इथे लिहिए 2 चा स्क्वेअर. 2 स्क्वेअर 4, 1 चा स्क्वेअर 1 इक्वल टू 5. सो आपले फॅक्टर आले 2 and 1. याच्यामध्ये हा जो 2 आहे याला कन्सिडर करायचा बेस ऑलवेज ग्रेटर कन्सिडर करायचा आणि 1 ही राहील तुमची हाईट. आता या दोघांचा यूज करून आपल्याला ड्रॉ करायचा आहे √5 हा इरॅशनल नंबर लाईन वरती. तर सगळ्यात पहिले बघा, एक नंबर लाईन अंदाजे ड्रॉ करायची. एका साइडला 0 कन्सिडर करायचा. आता 2 आणि 1 जर आपण सेंटीमीटर स्केल मध्ये घेतलं तर ते खूप छोटे पॅरामीटर येतील. सो आपण स्केल कन्सिडर करू. 1 सेंटीमीटर इक्वल टू 3 सेंटीमीटर. सो 0 पासून पहिलं डिस्टन्स आहे आपलं 2 सेंटीमीटर. सो 0 पासून 3 सेंटीमीटर वर गेलं तर तिथे पॉइंट करायचा 1. 1 पासून पुन्हा 3 सेंटीमीटर वर गेलो आपण, तिथे पॉइंट करायचा आपण 2. त्याच्यानंतर हा झाला बेस. आता शो करायची आपल्याला हाईट आहे आपली 1 सेंटीमीटर. सो 2 पासून पुन्हा व्हर्टिकल डिस्टन्स 90 डिग्री मध्ये 3 सेंटीमीटर डिस्टन्स ड्रॉ करायचं. हा असेल तुमचा बेस, ही असेल तुमची हाईट. 0 आणि हा पॉइंट जिथून स्टार्टिंग आहे हे दोघं आपण कनेक्ट करायचे. हा झाला तुमचा राईट अँगल ट्रायंगल, जो की मदत करेल आपल्याला √5 ड्रॉ करायला. नाव लास्ट स्टेप, कर्कटकचं एक टोक 0 वर ठेवायचं, एक टोक या पॉइंटवर ठेवायचं. इथून हा पॉइंट सरळ खाली आर्क मारायचा, या लाईनला कट करेल. या पॉइंटने जिथे कट केला तो आला तुमचा √5. अशा प्रकारे इरॅशनल नंबर आपल्याला नंबर लाईन वर शो करता येईल. जसं आपण √5 चं शो केलं तसंच आपण √10 चं सुद्धा शो करू शकतो. √10 मध्ये बघा, एक फॅक्टर असणार आहे ऑलवेज 1. 1 चा स्क्वेअर, 10 मधून 1 गेला, उरला तुमचा 9. 9 स्क्वेअर येतो 3 चा. सो 3 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, म्हणजे इथे जसं आपण 0 to 2 सेंटीमीटर घेतलंय, या ठिकाणी 10 ड्रॉ करताना तुम्हाला बेस घ्यायचा 3 सेंटीमीटर आणि हाईट येईल पुन्हा 1 सेंटीमीटर. थँक्यू.